क्रिस्टल सिस्टीम पुन्हा एकूण 7 मेन भागामध्ये डिवाइड झालेली आहे बघा. दीज क्रिस्टल सिस्टीम divided into 7 main parts. By mathematical analysis, it has been proved that only 14 different kind of space lattice are possible. In other words, there are only 14 ways in which similar points can be arranged in 3-dimensional order. आता या पुन्हा युनिट सेलचे 3 प्रकार बघितलेले आपण कालच्या लेक्चर मध्ये. आता पहिला प्रकार बघितलेला कोणता, तुमचा सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. काय बेसिक जर बघितलं तर पहिला प्रकार बघितलेला आपण सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, आणि दुसरा प्रकार बघितलेला सेंटर्ड युनिट सेल. आणि सेंटर्ड मध्ये 3 प्रकार बघितलेले, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, आणि दुसरा प्रकार होता तो कोणता अजून लास्टचा, तर बेस सेंटर्ड युनिट सेल. आता ह्या युनिट सेलच्या प्रकाराच्या आधारे दीज क्रिस्टल सिस्टीम, दीज क्रिस्टल सिस्टीम बेस्ड ऑन फॉलोइंग मेन 7 क्लासेस. फॉलोइंग मेन 7 क्लासेस. आता हे जे काही 7 मेन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये तुमची क्रिस्टल सिस्टीम डिवाइड झालेली आहे. बाय मॅथमॅटिकल अनालिसिस it has been proved by only 14 different kind of space lattice are possible. They are known as Bravais lattice. They are known as Bravais lattice, BRAVAIS लॅटायसेस. आता पुन्हा ही जी काही तुमची क्रिस्टल सिस्टीम आहे ती एकूण 14 लॅटाइस पॉइंट मध्ये डिवाइड झालेली आहे. आणि दीज 7 क्रिस्टल सिस्टीम्स आर नेम्ड ॲज, पहिली जी क्रिस्टल सिस्टीम आहे ती कोणती, क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. दुसरी आहे टेट्रागोनल. दुसरी जी आहे ती कोणती असते तर टेट्रागोनल सिस्टीम. टेट्रागोनल क्युबिक सिस्टीम. चौथी जी आहे ती कोणती, आर्थोरोम्बिक सिस्टीम. आर्थोरोम्बिक सिस्टीम. 5 नंबर जी आहे ती कोणती असते तर 4 नंबरची जी आहे ती कोणती असते तर रोम्बोहायड्रल. रोम्बोहायड्रल, RHOMBO, रोम्बोहायड्रल. त्याचंच दुसरं नाव काय असतंय तर ट्रायगोनल. त्याचंच दुसरं नाव काय असतंय, ट्रायगोनल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5 नंबरची तुमची हेक्झागोनल. 5 नंबरची जी आहे ती कोणती असते, हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम. 6 नंबर असते मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम. आणि 7 नंबरची असते ती कोणती असते तर ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम. ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम म्हणजे एकूण सॉलिड अवस्थेतल्या पदार्थांची जी काय जॉमेट्रिकल शेप्स आहेत तर ह्या 7 प्रकारामध्ये अरेंज झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे क्युबिक. क्युबिक म्हणजे काय, चौरस आकृती. टेट्रागोनल ही सुद्धा चौरस आकृती आहेत, पण त्याच्यामध्ये कोणत्या तरी 2 बाजू कशा असतील, सारख्या. आर्थोरोम्बिक हा एक त्या क्रिस्टलचा शेप आहे. रोम्बोहायड्रल किंवा त्याचं दुसरं नाव काय असतंय, ट्रायगोनल, कोणत्याही 3 बाजू याच्या सारख्या असतील पण अँगल वेगवेगळे असतील. हेक्झागोनल 6 बाजू सारख्या असतील. मोनोक्लिनिक आणि 7वा आहे ट्रायक्लिनिक. ह्याला जर लक्षात ठेवायचं असेल सिक्वेन्शियली तर कसं लक्षात ठेवतो आपण, CTO, CTOT, CTOT, HMT, CTOT आणि HMT, CTOT आणि HMT ह्या पद्धतीने लक्षात ठेवतो आपण. क्युबिक, टेट्रागोनल, आर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल किंवा ऑल्सो नॉन ॲज ट्रायगोनल, आणि हेक्झागोनल, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक. आता CTOT, HMT कसं लक्षात ठेवायचं, CT फॉर क्युबिक, त्याच्यानंतर T फॉर टेट्रागोनल. टेट्रागोनल, टेट्रा मीन्स 4, गोनल मीन्स बाजू. इथं आर्थोरोम्बल, आर्थोरोम्बल, आर्थोरोम्बिक म्हणूया. त्याच्यानंतर इकडचा काय झाला ट्रायगोनल,
त्याचं नाव काय असतं? रोम्बोहायड्रल. त्याचं दुसरं नाव काय तर रोम्बोहायड्रल. काय? रोम्बोहायड्रल. त्याच्यानंतर इकडं हेक्झागोनल. सिक्वेन्शियली घ्यायचे आपण. हेक्झागोनल. आणि एम स्टँड्स फॉर मोनोक्लिनिक. एम स्टँड्स फॉर काय? मोनोक्लिनिक. आणि टी स्टँड्स फॉर आता त्यातला आपण वन बाय वन एक एक बघत जातोय बघा. त्यातला आपण वन बाय वन एक एक बघायला चालू केलेला आहे. त्यातला पहिला प्रकार बघणार आहे आपण काय? लॅटायसेस. दे आर नोन एज ब्रेवाइस लॅटायसेस. त्यातला पहिला प्रकार बघतोय आपण कोणता? क्युबिक. काय? क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. सीसी म्हणलं जातं त्याला. क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. मग आता या क्युबिक क्रिस्टल सिस्टीम मध्ये जर बघितलं तर पुन्हा क्युबिकचे 3 प्रकार पडतात. काय? पुन्हा क्युबिकचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल. काय? सिंपल. किंवा त्याला दुसरं नाव काय असतंय? प्रिमिटिव्ह. काय? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. दुसरा प्रकार असतो त्यातला बॉडी सेंटर्ड. काय? बॉडी सेंटर्ड. सिंपल मधला दुसरा प्रकार आहे, क्युबिक मधला दुसरा प्रकार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आणि तिसरा प्रकार आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. काय? फेस सेंटर्ड युनिट सेल. बघा आता युनिट सेल ड्रॉ करताना बघा, ही जी काय पहिली युनिट सेल बघतोय आपण, त्या पहिल्या क्युबिक युनिट सेलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. काय? पहिली जी काय तुमची क्युबिक युनिट सेल आहे त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे सिंपल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constant particles are present at 8 corner of this unit cell. कॉन्स्टंट पार्टिकल हे 8 बाजूला प्रेझेंट असतात बघा. हे जे काय 8 कॉर्नर्स आहेत, ह्या 8 कॉर्नर वरती प्रेझेंट असते त्याला काय म्हणलं जातं? सिंपल युनिट सेल. काय म्हणलं जातं? सिंपल युनिट सेल. आता दुसरी जर बघितली बॉडी सेंटर्ड. आता इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constant particles are present at corner and in addition particle is present at the center of the body. एकूण पहिले मूळचे 8 आहेत ते 8 कॉर्नरला आहेत. हे जे काही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे ती कॉन्स्टंट पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी सांगते तर these particles are present at the 8 corner of this cubic unit cell. At the 8 corner of this cubic unit cell. and आता तुम्ही नेक्स्ट जर प्रकार बघितला तर कोणता असतो याच्यामध्ये? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. काय? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल whose constant particles are present at the 8 corner. आता कॉर्नर जर काउंट करून बघितले 1 2 3 4 5 6 7 8 8 कॉर्नरला 8 पार्टिकल प्रेझेंट आहेत आणि ऍडिशनल पार्टिकल इज प्रेझेंट ऍट दी सेंटर ऑफ बॉडी. एक्स्ट्राचा जो ऍडिशनल पार्टिकल आहे तो कुठं प्रेझेंट असतोय तर बॉडीच्या मध्यभागी बरोबर. आता ह्या सिंपल मधलाच तिसरा प्रकार जर बघितला, एकूण 14 ब्रेव्हेस लॅटाइस बघायचे आहेत आपल्याला. these crystal systems are mainly consist of 7 main system. First one is the cubic, second is the tetragonal, third is the orthorhombic, fourth is the trigonal, fifth is the hexagonal आणि सिक्स्थ इज द मोनोक्लिनिक अँड सेवन्थ इज द ट्रायक्लिनिक. त्यातली पहिली आपण बघतोय फर्स्ट वन इज द क्युबिक युनिट सेल. दिस इज कन्सिस्ट विथ 3 मेन टाइप्स, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि तिसरी आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. आता आपण कालच्या लेक्चर मध्ये जर बघितलेला आहे, पहिला जर युनिट सेलचा प्रकार बघितला क्युबिक युनिट सेल मध्ये तर सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असते. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल whose constant particles are present at each corner. प्रत्येक कॉर्नरला कॉन्स्टंट पार्टिकल प्रेझेंट आहेत. तर एकूण कॉर्नर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 कॉर्नर पार्टिकलला 8 तुमचे कॉन्स्टंट पार्टिकल हे प्रेझेंट आहेत. तसंच आता बॉडी सेंटर्ड मध्ये काय, मूळचे असणारे 8 जसेच्या तसे
आणि त्याच्या बॉडीच्या सेंटरला असणारा ऍडिशनल पार्टिकल प्रेझेंट आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता नेक्स्ट जर बघितली तर कशी असते, फेस सेंटर्ड युनिट सेल. काय, फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेल जर कन्सिडर केली ह्या पद्धतीने असते. कोणती क्युबिक सेल काढताना अशी काढायची. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल हुज कॉन्स्टंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट इच कॉर्नर. पहिले जे मेन कॉर्नर पार्टिकल आहेत ते जसे आहेत तसे कॉर्नरला असतात आणि ऍडिशन पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट दी इच फेस किंवा सेंटर ऑफ दी इच फेस. प्रत्येक बाजूच्या मध्यभागी हा कॉन्स्टंट पार्टिकल प्रेझेंट असतोय आणि हे जे काय मधलं केंद्रक आहे तिथं 2 पार्टिकल कॉन्स्टंट पार्टिकल प्रेझेंट असतात. ह्याला काय म्हणलं जातं, फेस सेंटर्ड युनिट सेल. काय, फेस सेंटर्ड युनिट सेल. ही काय असते, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. हे झाले तुमचे क्युबिक युनिट सेलचे 3 लॅटाईस पॉइंट. काय, क्युबिक युनिट सेलचे 3 लॅटाईस झाले. त्यातला पहिले सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, दुसरा बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि तिसरा फेस सेंटर्ड युनिट सेल. 14 मधले 3 पार्ट झाले. आता पुन्हा दुसरा प्रकार बघतोय आपण क्रिस्टल सिस्टीमचा. तर तो दुसरा प्रकार कोणता असतोय, तर टेट्रागोनल. काय, दुसरा प्रकार आपल्याला कशाप्रमाणे लक्षात ठेवायचं यांना, सीटी, ओटी आणि एचएमटी. काय, सीटी, ओटी, एचएमटी. सी स्टँड्स फॉर क्युबिक, टी स्टँड्स फॉर काय तुमचा टेट्रागोनल. काय, टी स्टँड्स फॉर टेट्रागोनल. ओ स्टँड्स फॉर आर्थोरोम्बिक. ओ स्टँड्स फॉर काय झाला, आर्थोरोम्बिक. त्याच्यानंतर नेक्स्ट टी स्टँड्स फॉर ट्रायगोनल किंवा त्याचं दुसरं नाव काय असतंय, रोम्बोहायड्रल. त्याचं दुसरं नाव काय असतंय, रोम्बोहायड्रल. ह्या सिक्वेन्सने जायचं आपल्याला. आता इथं जर बघितलं पुढं काय, एच स्टँड्स फॉर हेक्सागोनल. एच स्टँड्स फॉर हेक्सागोनल. एम स्टँड्स फॉर मोनोक्लिनिक. कसं आपल्याला लक्षात ठेवायसाठी ही ट्रिक वापरायची आहे. पुस्तकात जरी सिक्वेन्स खालीवर असला तर आपण आपल्याला लक्षात ठेवायसाठी ही ट्रिक वापरायची आहे. नेमके कोणत्या युनिट सेलचे किती पुन्हा लॅटाईस पॉइंट आहेत ते, ब्रेव्हियस लॅटाईस आहेत ते. आणि लास्ट कोणता तुमचा, ट्राय क्लिनिक. लास्टचा कोणता असतोय, तर ट्राय क्लिनिक. मग आता सीटी, ओटी, एचएमटी प्रमाणे जर गेलं तर दुसरा प्रकार आहे तुमचा कोणता, टेट्रागोनल. काय, दुसरा जो प्रकार आहे तो कोणता असतोय, तर टेट्रागोनल युनिट सेल. काय, टेट्रागोनल युनिट सेल. आता टेट्रागोनल युनिट सेल मध्ये जर बघितलं तर त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सिंपल किंवा दुसरं नाव काय असते त्याचं, प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल इज ऑल्सो नोन ॲज प्रिमिटिव्ह युनिट सेल. आणि दुसरा प्रकार असतोय तो कोणता असतोय, तर बॉडी सेंटर्ड. काय, बॉडी सेंटर्ड. आता ह्याच्यामध्ये जर बघितले तर ह्याचे पॅरामीटर कसे चेंज होतात बघा. क्युबिक युनिट सेल पेक्षा पॅरामीटर कसे चेंज झालेले आहेत, तर इन दिस टाइप ऑफ युनिट सेल इथं जर कन्सिडर केलं तर इथं ए आणि बी जे काही पॅरामीटर आहेत, एबीसी पॅरामीटर प्रमाणे जर कन्सिडर केलं तर ह्या पद्धतीने त्याचे पॅरामीटर चेंज होत असतात. कोणत्या तरी लांबी कमी होतात आणि कोणत्या तरी वाढत असतात बघा. काय, कोणत्या तरी ए बी प्रमाणे जर बघितलं आपण पॅरामीटर उद्याच्या लेक्चरला बघतोय. आता नेहमीप्रमाणे इथं काय म्हणलं आपण, ह्याला ए म्हणूया, हा बी आणि हा काय झाला ए बी आणि हा झाला सी. नेहमीप्रमाणे जर बघितलं तर याच्यात सिंपल आणि बॉडी सेंटर्ड. आता सिंपल मध्ये नेहमीप्रमाणे 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असतील आणि बॉडी सेंटर्ड मध्ये सुद्धा 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असून मध्यभागी एक असतोय. काय, मध्यभागी एक असतोय. मी तुम्हाला एक इमेज शेअर करते, त्या पद्धतीने बघूया. आता सीटी, ओटी, एचएमटी प्रमाणे चाललंय आपलं. तर ह्यामध्ये जर बघितलं तर पुस्तकाची एक इमेज शेअर करते बघा. आपण पहिल्या बघितला काय, क्युबिक युनिट सेल. ह्या क्युबिक युनिट सेलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एकूण 14 ब्रेव्हियस लॅटाईस आहेत. त्या 14 ब्रेव्हियस लॅटाईस मधले क्युबिकचे 3 प्रकार आहेत.
सिंपल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. आता दुसरा प्रकार बघतोय आपण कोणता, टेट्रागोनल. काय पुस्तकामध्ये त्याचा क्रम 3 नंबरला आहे, पण आपण लक्षात ठेवायसाठी कशासाठी लावलाय 2 नंबर, तर सीटी ओटी एचएमटी लक्षात ठेवायचा आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. तर काय सीटी ओटी एचएमटी. मग आता सीटी ओटी एचएमटी प्रमाणे जर बघितलं तर 2 नंबरला टेट्रागोनल येतो. काय हा झाला सी, इथे येतोय आपण टी कडं. आता इन दिस टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर इट कन्सिस्ट विथ 2 पार्ट्स, सिंपल आणि दुसरा कोणता असते बॉडी सेंटर्ड. आता यांच्यामध्ये जर बघितलं तर ब्रेव्हेस लॅटाईस चेंज होण्याच्या पाठीमागचं कारण काय असते, इथले पॅरामीटर चेंज झालेत. म्हणजे एकूण ज्या 3 कडा आहेत ह्या 3 कडांना आपण ए बी सी अशी नावं दिलेली आहेत. ह्या ए बी सी मधली कोणत्या तरी एका पॅरामीटरची लांबी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग आता इथं आपण बी कन्सिडर करूया. बी जो पॅरामीटर आहे ह्या बी ची लांबी काय झालेली आहे, इथं वाढलेली आहे. ह्याला आपण ए म्हणलं, हा झाला बी आणि हा झाला सी. आणि इथं आता बी आणि सी काय झालेलं आहे, वाढलेलं आहे असं कन्सिडर करूया. म्हणून याला काय म्हणलं जातं, टेट्रागोनल. हे जे अंतर आहे ते काय झालं, वाढलं, म्हणून हे काय झालं टेट्रागोनल. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडलेत. तो पहिला आहे सिंपल म्हणजे साधा. हा जो काही टेट्रागोनल शेप तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये 8 कॉर्नर पार्टिकल 8 बाजूला प्रेझेंट आहेत म्हणून हा सिंपल झाला. आणि 8 असून एक ऍडिशनल पार्टिकल कुठं असतोय, तर सर याचे 2 प्रकार पडतात पुन्हा, एक सिंपल आणि दुसरा कसा असतोय बेस सेंटर्ड. आता दुसरा जो आहे बेस सेंटर्ड म्हणजे कुठं, कोणत्या तरी 2 बाजूला आहे बघा, कोणत्या तरी 2 बाजूच्या विरुद्ध दिशेला. कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आपण. बेस सेंटर्ड युनिट सेल कुणाला म्हणायचं, तर अशी युनिट सेल ज्याचे 8 कॉर्नर पार्टिकल प्रेझेंट असून ऍडिशनल पार्टिकल हे वरच्या किंवा आडव्या बाजूला, उभ्या किंवा आडव्या कोणत्याही 2 बाजूला जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणलं जातं, बेस सेंटर्ड. सॉरी बॉडी सेंटर्ड. काय बॉडी सेंटर्ड. आपण चुकून हे मोनोक्लिनिकचं केलं. इथं जर बघितलं आपण टेट्रागोनल मध्ये हे कोणती तरी एक बाजू वाढलेले आहेत. आपण पॅरामीटर्स बघताना सांगतोय आपण मोनोक्लिनिक मध्ये कोणत्या बाजू वाढल्या, कोणत्या कमी झाल्या, कोणता अँगल चेंज झाला आपण बघणार आहे. किंवा टेट्रागोनल मध्ये कोणता अँगल चेंज झाला, कोणती लेंथ चेंज होतोय बघा. क्युबिक पेक्षा हा काय झाला टेट्रागोनल. 4 बाजू आहेत म्हणून टेट्रा, आणि गोनल म्हणजे काय बाजू. आता इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे, तर बरोबर बॉडीच्या सेंटरला, म्हणून याला काय म्हणलं जातं बॉडी सेंटर्ड. म्हणजे टेट्रागोनलचे पुन्हा 2 ब्रेव्हेस 2 झाले, एकूण किती झाले 5 झाले. काय एकूण किती झाले तर 5. आता अजून आपल्याला 9 बघायचे आहेत. सीटीओटी. स्क्रीन दिसते का सगळ्यांना, स्क्रीनवरची इमेज दिसते का सर्वांना. ओके, आपण व्हाईट बोर्ड प्रमाणे जाऊया आता. आता दिसते का बघा स्क्रीनवरती इमेज दिसते सर्वांना. इमेज दिसत नाही सर्वांना, आवाज येतोय का माझा. ओके, आपण व्हाईट बोर्ड कडे जाऊया आता. आता व्हाईट बोर्ड प्रमाणे जर बघितलं तर आपण दुसरा प्रकार बघत होतो कोणता, टेट्रागोनल. काय सीटी ओटी आणि एचएमटी बघायचं आपल्याला. मी सांगितले सी फॉर क्युबिक, टी फॉर टेट्रागोनल
आता आपण टेट्रागोनल हा तुमच्या युनिट सेलचा प्रकार बघतोय. आणि दीज टेट्रागोनल युनिट सेल कन्सिस्ट विथ 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये पुन्हा सिंपल टेट्रागोनल युनिट सेल किंवा त्याला प्रिमिटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल म्हणलं जातं. आणि दुसरी कोणती? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. काय? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि सिंपल युनिट सेल मध्ये जर बघितलं तर ह्यांच्या बाबतीत जर कन्सिडर केलं अशा पद्धतीने बघूया. आता ही काय झाली तुमची सिंपल टेट्रागोनल युनिट सेल. काय? सिंपल टेट्रागोनल युनिट सेल. आता इन दिस टाइप ऑफ युनिट सेल सम पॅरामीटर्स आर चेंज्ड. ह्यातले काही पॅरामीटर हे चेंज होत असतात. आणि आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल जर बघितली, काय? बॉडी सेंटर्ड युनिट सेल जर कन्सिडर केली याच्यामध्ये, तर 8 कॉर्नर पार्टिकल ऍज इट इज आहेत. प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे आणि एक जो पार्टिकल असतोय तो त्या बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असतोय. त्याला काय म्हणलं जातं? टेट्रागोनल बॉडी सेंटर्ड युनिट सेल. काय म्हणलं जातं? तर टेट्रागोनल बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता नेक्स्ट जर बघितला प्रकार आपण तर आर्थोरोम्बिक असतोय बघा. काय? आर्थोरोम्बिक. काय? आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता पुन्हा दीज आर्थोरोम्बिक युनिट सेल कन्सिस्ट विथ फॉलोइंग टाइप्स. त्यातला पहिला टाइप आहे पुन्हा सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेल. दुसरा आहे बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. तिसरा आहे फेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आणि 4 नंबर आहे बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता आर्थोरोम्बिक युनिट सेल मध्ये जर बघितलं इन दिस टाइप ऑफ आर्थोरोम्बिक युनिट सेल, आता यांचे जर प्रकार बघितले तर अशा पद्धतीचे असते बघा. आर्थोरोम्बिक युनिट सेल. आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता इथं 8 कॉर्नर पार्टिकल 8 बाजूला असणार आहेत. इन दिस टाइप ऑफ सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेल एकूण आपण 14 लॅटाइस पॉइंट मधले किंवा लॅटाइस युनिट सेल मधले एकूण 5 प्रकार बघितले. त्यात क्युबिकचे 3 आणि टेट्रागोनलचे 2. आता आपल्याला बघायचे आहेत आर्थोरोम्बिक युनिट सेलचे एकूण किती प्रकार आहेत, तर पुन्हा एकूण 4 प्रकार. सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट दी ईच कॉर्नर. ही जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते एकूण 8 कॉर्नरला प्रेझेंट असते. आता इथंही काही पॅरामीटर चेंज झालेले आहेत. पॅरामीटर कोणते आहेत तर ABC, अल्फा, बीटा अँड गॅमा. इथले जे काही पॅरामीटर्स आहेत, एक तर एज लेंथ आणि दुसरा कोणता? अँगल बिटवीन दीज एजेस. यांच्यामध्ये जे काय असणारे अँगल्स आहेत. मग इथं काही पॅरामीटर ABC ची लांबी जर कन्सिडर केली आपल्या सोयीप्रमाणे आपण नेहमी ही बाजू A म्हणायची, ही बाजू B आणि ही बाजू काय म्हणायची C. आता इथं काही पॅरामीटर चेंज झालेले दिसतील. आपण पुढे पॅरामीटर्सचा चार्ट बघणार आहे, तिथे मी सांगेल तुम्हाला आर्थोरोम्बिक मध्ये तुमचे पॅरामीटर्स कुठे चेंज झालेले आहेत. आर्थोरोम्बिक मधला हा काय झाला? सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल whose constituent particles are present at each corner. ह्याचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते प्रत्येक कॉर्नरला प्रेझेंट आहेत. आता दुसरा प्रकार बघतोय आपण आर्थोरोम्बिक मधला, तर तो कोणता असतोय? बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड मध्ये जर बघितलं आता ही झाली कोणती? तुमची बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल whose constituent particles are present at each corner in addition to the center of body. काय? ऍडिशनल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतोय तो कुठे असतोय? बॉडीच्या बरोबर सेंटरला. ऍडिशनल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतोय तो कुठे असतोय? बॉडीच्या सेंटरला. म्हणून याला काय म्हटलं जातं? बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता तिसरा प्रकार आहे यातला कोणता? तर फेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता फेस सेंटर्ड मध्ये तुम्ही बघताय बघा
नेहमीप्रमाणे पुन्हा इथं आता शेप बदलतोय बघा, जसा क्युबिक शेप होता तसा नाहीये. इथं शेप तुमचा पूर्णपणे कसा झालेला आहे, अर्थोरोम्बिक किंवा त्याला काय म्हणलं जातं, रोम्बिक युनिट सेल. आता यांच्यामध्ये जर बघितलं तर 8 कॉन्स्टंट पार्टिकल कशा असतील तर 8 कॉर्नरला. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constant particles are present at the 8 corner in addition to the center of each faces. In additional particles are to the center of each faces. मग इथं जर बघितलं तर अशा पद्धतीचं तुमचं कशाचं स्ट्रक्चर असते तर फेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. काय फेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आणि त्यातला चौथा प्रकार आहे तो कोणता असतोय तर बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. पहिले जे मेन आहेत त्याच पुन्हा वेगवेगळ्या शेप मध्ये रूपांतर झालेलं आहे. बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. काय बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. ह्या पद्धतीने याचं पुन्हा कन्क्लुजन झालेलं असतंय. एक तुमचे 8 कॉर्नर पार्टिकल 8 दिशेला असतील. काय तुमचे जे काय 8 कॉर्नर पार्टिकल 8 दिशेला आणि 2 जे आहेत ते कुठे असतील तुमच्या मेन एकच मिनिट. याच्यावरती जरा व्यवस्थित येत नाहीये. तुम्ही अजून एकदा पुस्तकात बघा पुन्हा हा पॉइंट किंवा मी तुम्हाला नोट्स पाठवते त्याच्यामध्ये बघा. आता हे जे काय आहे हे काय झालं तुमचं रोम्बिक किंवा आर्थोरोम्बिक युनिट सेल. आर्थोरोम्बिक मधला काय झाला आता हा बेस सेंटर्ड पॉइंट झाला. 8 कॉर्नर पार्टिकल 8 बाजूला असतील. हे जे काय 8 फेसेस आहेत तिथं असतील आणि राहिलेले जे काय ऍडिशनल 2 पार्टिकल असतील ते कुठं असतील सेंटर ऑफ दी 2 फेसेस. कोणत्या तरी 2 बाजूच्या सेंटरला असतील. मग ते व्हर्टिकल असतील किंवा हॉरिझॉन्टल असतील. उभे तर असतील किंवा आडवे तर असतील. मग इज नोन ऍज काय म्हणलं जातं बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. काय बेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल. आता एकूण तुम्ही पहिले किती बघितलेले 5 आणि हे किती झाले एकूण 9. काय 5 आणि 4 किती झाले एकूण 9. राहिले किती प्रकार आता अजून एकूण आपले 5. तर आपल्याला कशाप्रमाणे जायचं आहे तर CTOT HMT. काय CTOT HMT. आपण क्युबिक बघितलं, टेट्रागोनल बघितलं, आर्थोरोम्बिक बघितलं. आता तिसरा प्रकार बघणार आहे आपण कोणता तर ट्रायक्लिनिक. तिसरा प्रकार चौथा प्रकार बघणार आहे कोणता तर ट्रायक्लिनिक युनिट सेल. काय ट्रायक्लिनिक युनिट सेल. आता ही जी काय ट्रायक्लिनिक युनिट सेल आहे इन दिस टाइप ऑफ युनिट सेल त्याला नेक्स्टचा जो प्रकार आहे तो कोणता आहे तुमचा टेट्रागोनल युनिट सेल. कोणता टेट्रागोनल किंवा त्याचं नाव काय असते दुसरं रोम्बोहायड्रल. टेट्रागोनल किंवा दुसरं नाव काय असते तर रोम्बोहायड्रल. दुसरं नाव काय असते तर रोम्बोहायड्रल. आता टेट्रागोनल इन दिस टाइप ऑफ युनिट सेल. टेट्रागोनल युनिट सेल. आता इथं कोणत्याही 4 बाजू सारख्या असतील बघा. काय कोणत्याही 4 बाजू सारख्या असतील अशा पद्धतीचं युनिट सेलचं स्ट्रक्चर असते तुमचं. आणि याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक सिंपल म्हणजे तुमच्या टेट्रागोनल युनिट सेल मध्ये कॉर्नर पार्टिकल 8 बाजूला असतील आणि सिंपल हा झाला. आणि ह्याच्याच जर बरोबर बॉडीच्या सेंटरला अजून एक ऍडिशनल असेल पार्टिकल तर त्याला काय म्हणलं जातं तर बॉडी सेंटर्ड युनिट सेल. म्हणजे 9 आणि 2 किती झाले एकूण तुमचे 11 प्रकार. टेट्रागोनल किंवा त्याचं नाव काय असतं दुसरं रोम्बोहायड्रल. आता पुढे बघायचं आपल्याला हेक्झागोनल. काय हेक्झागोनल युनिट सेल. आता हेक्झागोनल युनिट सेल जी आहे ह्याच्यामधली जी काय अरेंजमेंट आहे ह्या पद्धतीने असते. एकूण 6 तुमचे जे काही कडे आहेत एज लेंथ आहेत हे 6 कडे एकमेकाला ह्या पद्धतीनं जोडलेले असते. हे 6 कडे एकमेकाला जोडले जात असताना ह्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत हे या पद्धतीनं जोडलेले असतील. मग याला काय म्हणलं जातं हेक्झागोनल. ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा
काय प्रकार असतोय सिंपल, किंवा त्याचं दुसरं नाव काय असतंय प्रिमिटिव्ह, म्हणजे अधिक एक किती झाले 12 झाले. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रकार आहे हेक्सागोनल आर्थोरोम्बिक युनिट सेल. नंतरचा प्रकार आहे तुमचा मोनोक्लिनिक. काय मोनोक्लिनिक. पुन्हा ह्या मोनोक्लिनिकचे दोन भाग पडतेत. एक मोनोक्लिनिक मध्ये कोण असतो तर मोनोक्लिनिक मधला पहिला पार्ट असतोय तो कोणता सिंपल मोनोक्लिनिक युनिट सेल, आणि दुसरा असतोय तो कोणता बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल. आता ही जी काय मोनोक्लिनिक युनिट सेल आहे ही अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय आपण. ह्याचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे हे रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीचं असतंय 1 2 3 4 5 6. सिंपल मध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील, आणि बेस सेंटर्ड मध्ये मात्र वरच्या किंवा खालच्या बाजूला उभं असेल किंवा आडवं अपोजिट फेसेसला काय हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जोडला असेल. म्हणजे तुमचे एकूण किती झाले 11 अधिक 2. काय 11 अधिक 2 एकूण किती झाले तर 13. आणि 14वा जो आहे तो कोणता असतोय तर तुमचा ट्रायक्लिनिक. काय ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जो आहे ह्याच्यामधले जे काही फेसेस असतील ते अशा पद्धतीने अरेंज केलेले असतील. ह्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ह्या पद्धतीने अरेंज केलेले असतील. मग इथं जर बघितलं तर ह्याचे पुन्हा एकच प्रकार पडतो, तो कोण असतोय तर सिंपल क्युबिक युनिट सेल. अरे आता येतोय का आवाज? आता येतोय का आवाज बघा? बघा आता लास्टचा प्रकार बघतोय आपण तर कोणता तुमचा ट्रायक्लिनिक युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल ह्या पद्धतीने अरेंजमेंट असते या युनिट सेलची. ह्याच्यामधले जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील हे असे अरेंज केलेले असतील, आणि ही फक्त एकाच प्रकारची असते. कशा प्रकारची असते तर सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल. काय सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल. मग एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर किती झाले आता 11 अधिक 3 एकूण 14 ब्रेव्हस लॅटाइस मिळतात बघा. एकूण किती लॅटाइस मिळते तर 14. मग दीज क्रिस्टल सिस्टीम्स आर basically divided into main 7 crystal systems. These crystal system is basically divided into 7 system, and these 7 system is divided into 14 brevis lattices. एकूण पुन्हा ह्या 7 ज्या क्रिस्टल सिस्टीम आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असते तर 14 क्रिस्टल लॅटाइस पॉइंट मध्ये. मग आता क्युबिकचे पुन्हा क्युबिक आहे, टेट्रागोनल आहे, आर्थोरोम्बिक आहे, टेट्राहायड्रल आहे, त्याच्यानंतर तुमचं ट्रायगोनल आहे, त्याला रोम्बोहायड्रल म्हणलं जातं किंवा ट्रायगोनल म्हणलं जातं. त्याच्यानंतर हेक्सागोनल आहे, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक असे एकूण 7 प्रकार आहेत बघा तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चरचे. आणि त्याच्या एकूण 14 लॅटाइसेस मिळतात आपल्याला. त्याला नाव काय दिलं त्यांनी कलेक्शन ऑफ ऑल 14 लॅटाइसेस नेम्ड ॲज ब्रेवाइस लॅटाइसेस. तुम्हाला याची मी पीडीएफ पाठवते बघा, त्याच्यामध्ये अजून व्यवस्थित क्लिअर दिसेल. व्यवस्थित जरा मोबाईल वरती स्मूथ असल्यामुळं व्यवस्थित स्ट्रक्चर काढता येत नाही, पण पुस्तकाचं जे पेज आहे त्याच्यावरती एकूण हे 14 लॅटाइस पॉइंट आहेत त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्ही अजून एकदा बघू शकताय. इथपर्यंतचा पार्ट समजला का सर्वांना? पाहिजे तर हा भाग आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. उद्याच्या लेक्चरला अजून एकदा हा पार्ट रिपीट करूया. मी तुम्हाला आज नोट्स पाठवते. नोट्स प्रमाणे तुम्ही त्या लॅटाइस पॉइंट म्हणजे क्रिस्टल सिस्टीम आणि क्रिस्टल सिस्टीमचे 14 लॅटाइस पॉइंट हे काढून घ्या तुम्ही, अजून समजतंय चांगलं. थांबूया आज आपण इथंच.